ऑन ऑफ करायचं बटन आहे. ठीक आहे. त्यानंतर जिथं लाईट लागेल तो प्रोग्राम सिलेक्ट होतो. जे तुम्हाला सिलेक्ट करायसाठी हा बटन दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल म्हणजे रोजचे डेली वॉशचे कपडे आले त्याच्यामध्ये. ठीक आहे. डेली वॉशमध्ये तुमचे जेवढे कपडे असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकून तो धुवून देणार. त्यानंतर तुम्हाला AI वॉश म्हणजे काय होतं, तुम्ही जे कपडे टाकताल तो ऑटोमॅटिक सेन्स करून त्याप्रमाणे रोटेशन फिरवतो तो, त्याप्रमाणे तुमचे कपडे धुवून देतो. त्यानंतर इथं दिलेलं आहे क्विक वॉश, म्हणजे पटकन धुवून पाहिजेत कपडे ती कपडे. ठीक आहे. त्यानंतर इथं दिलेले आहे डेलिकेट्स म्हणजे तुमचे जे नाजूक कपडे असतील ते. ठीक आहे. त्यानंतर इकडे दिलेलं आहे बेडशीट्स वगैरे. ठीक आहे. त्यानंतर इकडे दिलेलं आहे जीन्स. ठीक आहे. एनर्जी सेव्हिंग म्हणजे नॉर्मल सारखंच असतं एनर्जी सेव्हिंग. ठीक आहे. त्यानंतर रिन आणि स्पिन म्हणजे बाहेर साबण लावलेलं फक्त ही सुकत असेल किंवा स्पिन करायचं असेल तर तिचीच लाईट लावून ठेवायची. बघा आता वॉशची आणि रिनची लाईट आपण बंद केली. ठीक आहे. स्पिनची लाईट आहे चालू, फक्त सुकवायची असते तर तुम्ही स्पिन करू शकता. तर स्मार्ट कंट्रोल म्हणजे तुम्हाला ह्याला वायफाय कनेक्टिव्हिटी आहे, ह्याच्यात तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा कनेक्ट करू शकता. त्याला काय वेगळं ॲप आहे का? हा, स्मार्ट थिंक ॲप इथं ते डाउनलोड करू शकतो. तर डिले एंड म्हणजे आम्हाला कसं कळणार ॲपवरनं? सांगतो मी. इथं डिले एंड दिलेलं आहे. डिले एंड म्हणजे काय आहे की तुम्ही टायमर लावला कुठला पण, त्या टायमर लावल्यानंतर त्यानंतर ती मशीन चालू होते. म्हणजे 4 तास 5 तासात टायमिंग लावलं त्यावेळेस मशीन चालू होणार. ठीक आहे. त्यानंतर इकडे सुपर स्पीड दिलेलं आहे आणि पॉवर टप क्लीन दिलेलं आहे. सुपर स्पीड म्हणजे तुम्ही ह्या नॉर्मल मध्येच तुम्ही हे प्रोग्राम ऍड करू शकता. हे प्रोग्राम ऍड केला म्हणजे ऑटोमॅटिक स्वतः टप पण क्लीन होतो ह्याच्यामध्ये आणि सुपर स्पीड मध्ये तुमचे कपडे बंद होऊन जातात. ह्या प्रोग्राम मध्ये तुमचे पण एक्स्ट्रा टाइम ऍड होतो. नॉर्मल मध्ये होतं का हे? हो, नॉर्मल मध्ये, बाकीच्या ह्याच्यामध्ये नाही होत शक्यतो नाही. काय एनर्जी सेव्हिंग मध्ये पण होत असेल का? नाही, एनर्जी सेव्हिंग मध्ये बघू. ठीक आहे. तर इको टप क्लीन, इको बबल्स लिहिलेले त्याच्यामध्ये पण तुम्ही इको बबल्स वगैरे ऍड करू शकता, म्हणजे जास्त फेस होतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. नाही, फक्त नॉर्मल मध्ये झाला. ठीक आहे. त्यानंतर इकडे दिलेले बघा तुम्हाला डिटर्जंट बॉक्स. ह्याच्यामध्ये लिक्विड किंवा डिटर्जंट जे तुम्ही असेल ते वापरू शकता. म्हणजे त्याच्यावर टाकायचं, त्यामध्ये टाकायचं. हो. त्यानंतर इकडे दिलेले तुम्हाला कम्फर्ट टाकायचं.